शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था येथे विविध उपक्रमातील स्पर्धाच्या पुरस्काराचे वितरण देशाची भावी पिढी निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर असून शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शिक्षणासोबतच नैतिक मूल्याची सांगड घालणे काळाची गरज आहे। खासगी शाळांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण हे एकच परिणाम आहे। गुणवत्तापूर्ण, तंत्रस्नेही व मूल्याधिष्ठित शिक्षण हाच परिवर्तनाचा मूल मंत्र आहे। शिक्षकांनी या शैक्षणिक परिवर्तनात सकारात्मकतेने सहभागी व्हावे असे आवाहन राज्याचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी केले। आज जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था येथे विविध उपक्रम व स्पर्धाच्या पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाला जिल्हाधिकारी वानमथी सी, शिक्षणाधिकारी मनीषा भडंग, शिक्षणाधिकारी नीतू गावंडे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉक्टर मंगेश घोगरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानदा फणसे उपस्थित होते। शासकीय शाळा बंद होऊन खासगीकरण होण्याची शिक्षकांच्या मनात असलेली भीती शिक्षकांनी दूर करून केंद्र व राज्य शासन शासकीय शाळांच्या शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी मोठी गुंतवणूक करीत आहे। त्यामुळे शासकीय शाळा बंद होणार नाही अशी ग्वाही यावेळी पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी देऊन यासाठी शिक्षकांनी खासगी शाळेच्या स्पर्धेत टिकण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान शिक्षण पद्धती अवलंबून गुणवत्तापूर्ण व वैज्ञानिक शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करावा। वर्धा जिल्ह्यातील शाळांचा दर्जा कसा वाढवता येईल व राज्यात वर्धा जिल्ह्याचे शिक्षण क्षेत्रात नाव लौकिक करण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे असेही डॉक्टर पंकज भोयर म्हणाले। येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून आपण नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केंद्र सरकारने दिलेल्या सूचनेनुसार राज्यामध्ये देखील करतोय। याच्यामध्ये सीबीएसईच्या धर्तीवर येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून प्रथम पहिल्या वर्गाकरता आपण याची अंमलबजावणी त्या ठिकाणी सुरू करतो आहे। याच्यामध्ये सीबीएसईचे काही कंटेंट घेऊन राज्य सरकारच्या एससीईआरटी आणि बालभारतीद्वारा प्रकाशित केलेल्या पुस्तकांचा वापर त्या ठिकाणी होणार आहे। असा कुठलाही प्रकारचा संभ्रम कोणी त्या ठिकाणी ठेवू नये। आपण फक्त त्यातले सीबीएसईचे काही महत्त्वाचे कंटेंट हे आपल्या सिलेबसमध्ये घेतोय।